नमस्कार, मी सोनाली पालव. एबीसी न्यूजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. बदलापूरमध्ये गावदेवी जत्रेला सुरुवात झाली. गावदेवीची पालखी मिरवणूक काढून जत्रेला सुरुवात करण्यात आली. कुळगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं ही पालखी काढण्यात आली होती. दुपारी 3 वाजता कैलासवासी मधुकर पाटील यांच्या निवासस्थानातून पालखीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कुळगाव, कात्रप, हेंद्रेपाडा आणि बदलापूर शहराच्या पूर्व पश्चिम भागात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पालखी मिरवणुकीत कुळगावमधील आणि शहरातील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या पालखी सोहळ्याची गावदेवी मंदिरात आरती करून सांगता करण्यात आली. तर 9 एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या जत्रेत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. गावदेवी पालखी सोहळ्यात अध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, उपाध्यक्ष जयवंत मुठे, कार्याध्यक्ष उदय इरमाळी, माजी नगरसेवक सूरज मुठे, अविनाश भोपी, नयन मुठे, वैभव मुठे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. दुपारी 3 वाजल्यापासून ही पालखी यात्रा कैलासवासी मधुकर पाटील यांच्या निवासस्थानापासून निघालेली आज बदलापूर शहरात पश्चिम भागात आणि पूर्व भागात फिरून आज आपल्या गावात आगराईमध्ये आलेली आहे. तुम्ही बघू शकता पालखीला 2-4 वर्षाचा उत्साह, मुलांमध्ये किती उत्साह निर्माण झालेला आहे. गुळाची उधळण आहे, आतिषबाजी होत आहे आणि खास आकर्षक चेंबूरवरनं आलेले आहेत आणि गावातले बँड हे यांचं वादक चालू आहे. ही आमची जी पालखी असते ते कुळगाव बदलापूरसाठी एक दरवर्षी आकर्षण आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी दरवर्षी हाच उत्साह तुम्हाला बघायला भेटणार आहे. गावदेवी हा आमचा कुलदैवतच पकडा गावाचा. ही सगळे हाऊस मौज, दसरा, दिवाळी आम्ही आजच्या दिवशी साजरा करतो आणि ही पालखी आमची वर्षानुवर्षे परंपरा ही म्हणजे पिढ्यानपिढ्या चालू आहे. ते आपण बघत असाल कोणत्या प्रकारे जल्लोष असतो आणि आमचं गावदेवी मंदिर तर पूर्ण मला तर वाटते आपल्या अंबरनाथ तालुक्यामध्ये फेमस आहे. गावदेवी नवरात्रीला सुद्धा पूर्ण 9 दिवस भक्तांची म्हणजे ते पूर्ण सागर लोटलेला असतो दरवर्षी. अंबरनाथ शहरातील अल्पसंख्याक बहुल वस्तीतील विकास कामांसाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. या निधीतून अंबरनाथच्या पश्चिम भागात रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण, ड्रेनेज लाईन, भुयारी गटार, दफनभूमीचं नूतनीकरण यासारखी विकास कामं करण्यात येणार आहेत. आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्यानं स्थानिकांनी त्यांचे आभार मानलेत. अंबरनाथमधील अल्पसंख्याक वसाहतीत नागरी सोयीसुविधांचा अभाव होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी आमदार किनीकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर किनीकर यांनी अल्पसंख्याक वसाहतीत विकास कामं करता यावे यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. अल्पसंख्याक विभागात विकास कामं करण्यासाठी बहुल नागरिक क्षेत्रात क्षेत्र विकास योजनेअंतर्गत 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. यामध्ये अंबरनाथच्या पश्चिम भागातील उलनचाळ परिसर, डीएमसी न्यू कॉलनी आणि उल्हासनगरमधील क्रांतीनगर, इंदिरानगर, विठ्ठलनगर, नेहरू नगर परिसरात समाज मंदिर कॉन्क्रिटीकरण, ड्रेनेज लाईन, भुयारी गटार आणि दफनभूमीत मातीचा भराव टाकण्यात येणार आहे. या विकास कामांसाठी आमदार किनीकर यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील नागरिकांनी आमदार किनीकरांचे आभार मानलेत. पिछले कितने सालों से अपनी मस्जिद है, मस्जिद के सामने जो गटर है, गटर का बहुत बड़ा यहाँ पे प्रॉब्लम था. गटर के साथ में यहाँ चेंबर लाइन का भी प्रॉब्लम था. तो हम लोग हमारे जो सोशल लॉयल क्लब है उसके जो है अकबर भाई, यूसुफ पठान, मैं, हम लोग ने सब जन ने बहुत बार कंप्लेंट किए थे सर के पास में, किनीकर साहब के पास. किनीकर साहब ने उसको ध्यान में लेते हुए फिर उसके लिए एक निधि मंजूर किए हैं और भी वो गटर का, चेंबर का काम करने वाले हैं. ऐसा उनका बोलना है कि अभी यहाँ पर अभी हाल फिलहाल तो जो गटर की सफाई का काम है वो नगर परिषद के माध्यम से करा देंगे और बाकी उसका जो बड़ा काम है जो चेंबर का और गटर बनाने का वो जो निधि जो पास हुई है उसके हिसाब से वो काम करके लेंगे. इसके अलावा किनीकर साहब ने वहाँ पर दफन भूमि के लिए भी, हमारे कब्रिस्तान के लिए भी जगह पास किया है. प्रत्येक समाज को 1 एकड़ का जगह पास किया है. उसके अंदर में भी कुछ उन्होंने निधि वगैरह पास करके लिए है, जो मट्टी भरना है उसके अंदर और वॉल कंपाउंड भी करना है. तो ऐसा उनका अलग अलग 2-3 प्लान है जो उन्होंने पास करा के लिए है. हाल फिलहाल तो हमारे गटर का और चेंबर की जो मांगनी थी वो पूरा करने का उन्होंने वादा किए है. उलनचाल में पत्राचाल के अंदर जो शाफी मस्जिद है, शाफी मस्जिद के सामने का काम है ये. और बोल रहे हैं ऐसा, हम लोग ने उनसे एक रिक्वेस्ट की है क्या काम इस तरीके से होना कि हमारे जो ईद की नमाज़ है उसमें तकलीफ़ नहीं होना. तो उन्होंने कुछ इस तरीके का बंदोबस्त करने का भी वादा किया है कि 1 आधी हफ्ते के अंदर जो भी होगा वो उनके हिसाब से पॉसिबल काम करेंगे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वप्नातील कचरा प्रकल्पाच्या विरोधात बदलापूरमध्ये आंदोलन करण्यात आलं. बदलापूर शहर महाविकास आघाडीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच प्रस्तावित कचरा प्रकल्पाच्या टेंडरची होळी करण्यात आली. बदलापूर पश्चिमच्या गडकरी चौकात हे आंदोलन करण्यात आलं.
या आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. बदलापूरच्या वालवली परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अद्ययावत कचरा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. स्पेनच्या धर्तीवर हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. या प्रकल्पात अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. मात्र या प्रकल्पाला महाविकास आघाडीनं विरोध केलाय. बदलापूरमध्ये आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. या आंदोलनात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रस्तावित प्रकल्पाच्या ठरावाची होळी केली, तर स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात रोष व्यक्त केला. अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या शहरांचा मिळून सुमारे 600 टन कचरा दररोज बदलापूरमध्ये येणार आहे. त्यामुळे दुर्गंधी, प्रदूषण आणि इतर त्रास होणार असल्यानं ग्रामस्थांनी सुद्धा या प्रकल्पाला विरोध केलाय. कचरा ही एक अतिशय इनएव्हिटेबल गोष्ट आहे जी नागरीकरणाबरोबर होतेच. त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. 15-15, 20-20, 25-25, 30-30 मजल्यांच्या बिल्डिंग जेव्हा उभा राहता, इमॅजिन करा प्रत्येक घरातनं कचरा निघणार आहे. मग तुम्ही आधी त्याचं नियोजन करा ना, लोकांना सांगा ना काय केलं आहे तुम्ही त्याच्यासाठी. तुम्ही जे काही त्याच्यावर प्रक्रिया करणार आहे त्याच्या म्हणजे काय सुरुवात कशी केली आहे, तुम्ही काही त्याच्याबद्दल काही काढलं आहे का, कुठच्या कंपनीजना तुम्ही अप्रोच केलं आहे का, ते आधी बोला. बघा, मुख्यमंत्र्याचे पुत्र आहात म्हणून तुम्ही बदलापूरचा म्हणजे तुमचा मतदारसंघ जो आहे लोकसभेचा तो कल्याण आहे आणि कल्याण लोकसभेचा कचरा तुम्ही भिवंडी मतदारसंघामध्ये आणताय, हे फार खेदाची गोष्ट आहे. आणि वरती तुम्ही डॉक्टर आहात, त्या लोकांच्या शोषणाचे आणि बाकीच्या आजाराचं तुम्ही विचार करत नाही. आणि भिवंडी मतदारसंघाचे खासदार जे आहेत त्यांनी फक्त आतापर्यंत आम्हाला लॉलीपॉप दिलेलं आहे. या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भामध्ये या भिवंडी मतदारसंघाच्या खासदारांनी एक चिका शब्द काढला नाही. याही गोष्टीचं बदलापूर लोकांनी भान ठेवावं. 2014 गेली, 2015, 2024ला तुम्हाला या गोष्टीचा इंगा बदलापूरकर दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. निषेध म्हणजे करावा तितका थोडा आहे. या ज्या कोणी घाट घातलेला आहे त्यांनी स्थानिक भूमिपुत्रांचा विचार केलेला नाही, इथल्या रहिवाशांचा विचार केलेला नाही. कुठला प्रकल्प त्या मतदारसंघातला प्रकल्प किंवा त्या नगरपालिकेचा प्रकल्प आमच्या माथी मारण्याचा हा प्रकार आहे आणि तो जबरदस्तीने राबवू नये. आम्हाला जे बदलापूर स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य त्याची तुम्ही शोभा घालवू नका आणि तो प्रकल्प इथे न राबवता त्यांच्या शहरात राबवा, जेणेकरून आमच्या येथील सर्व जे नागरिक आहेत त्यांच्या आरोग्याशी खेळू नका. बदलापूर शहरात अंबरनाथ आणि उल्हासनगरचा कचरा नको अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे. काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती. या आंदोलनावेळी सध्या सुरू असलेले डम्पिंग सुद्धा बंद करू अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋता आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष दामले, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, शहर प्रमुख किशोर पाटील, प्रियंका दामले, अविनाश देशमुख, कालिदास देशमुख, माजी नगरसेवक प्रभाकर पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. ABC न्यूज, बदलापूर. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मचं काम गेली अनेक वर्ष रखडले. होम प्लॅटफॉर्मचं काम लवकर व्हावं अशी इच्छा बदलापूरकरांची आहे. मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे मागील काही वर्षांपासून प्लॅटफॉर्मचं काम अपूर्ण अवस्थेत आहे. प्लॅटफॉर्मचं काम रखडल्यानं प्रशासन आणि खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातोय. होम प्लॅटफॉर्मचं काम लवकर पूर्ण करावं अशी मागणी आता प्रवासी करतायत. बदलापूर शहराच्या लोकसंख्येत मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलापूर शहरातून अनेक चाकरमानी मुंबईला कामानिमित्त ये-जा करतात. सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास बदलापूर स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनानं होम प्लॅटफॉर्मचं काम काही वर्षांपूर्वी हाती घेतलं होतं. यासाठी खासदार कपिल पाटील यांनी पाठपुरावा सुद्धा केला होता. मात्र मागील 3 वर्षांपासून होम प्लॅटफॉर्मचं काम संथ गतीने सुरू आहे. काही दिवसांपूर्वी जुन्या ठेकेदाराची निविदा रद्द करून नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर या होम प्लॅटफॉर्मचं काम पुन्हा एकदा वेगाने सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर स्थानक परिसरात असलेल्या रिक्षा स्टँडचा अडथळा पालिकेनं काही दिवसांपूर्वी दूर केला. त्यानंतर होम प्लॅटफॉर्मच्या कामाला वेग येईल आणि काम लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र त्यानंतरही प्लॅटफॉर्मचं काम संथ गतीनं सुरू आहे. प्लॅटफॉर्मचं काम लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी आता प्रवाशांमधून केली जाते. आमची बदलापूरचे नागरिक म्हणून अशी भूमिका आहे की आमच्या विभागातले खासदार हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी ह्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आत्तापर्यंत लक्ष द्यायला पाहिजे होतं. खासदार साहेबांनी जर लक्ष दिलं असतं आतापर्यंत इथे एक सुसज्ज प्लॅटफॉर्म तयार झालं असतं.
पण त्यांच्या लक्षाअभावी किंवा त्यांच्या भूमिकावेळी काही वेळेस बदलापूरच्या लोकसंख्यामानाने किंवा जसं बदलापूर वाढते त्या मानाने आमचे खासदार साहेब लक्ष देत नाहीत असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. गेले अनेक वर्षापासून सदर प्रकरण असंच चालढकलपणा चालू आहे. त्याच्यानंतर अनेक अडचणी आल्या. त्या अडचणीला काही वेळेस खासदार आले. खासदारांचं असं तिथलं म्हणणं आहे की बाबा मी माझ्या फायलीचं काम केलं आहे, फॉलोअप करणं माझं काम नाही आहे. प्रशासन असं आहे की जोपर्यंत त्यांना टोचन देत नाही लोकप्रतिनिधी तोपर्यंत प्रशासन हे हलणार नाही. आणि खासदार साहेबांनी समजा टोचन नाही केलं तर अनेक वर्ष हा प्रश्न असाच प्रलंबित राहील. त्याच्यामुळं बदलापूरची आज लोकसंख्या वाढत आहे, गर्दी अनेक वाढत आहे, लोकांच्या अनेक प्रवासाच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्याकडे आमची अशी सामान्य नागरिक म्हणून विनंती आहे की खासदार साहेबांनी विशेषतः बदलापूरकडे लक्ष द्यावा. आणि ते स्वतः केंद्रीय मंत्री आहेत तर त्यांनी व्यवस्थित फॉलोअप करून आत्तापर्यंत इथं एखादा मला वाटतं 4 वर्षात एअरपोर्टचं काम झालं असतं, पण आजपर्यंत आपल्या होम प्लॅटफॉर्मचं काम असंच रखडल्यात राहिलं आहे. त्यामुळे माझी खासदार साहेबांना एक नम्र विनंती आहे सामान्य माणूस म्हणून की त्यांनी विशेष या प्लॅटफॉर्मकडे लक्ष द्यावं आणि याचं काम त्वरित करावं ही नम्र विनंती आहे. स्कायवॉक तोडून जी जागा क्लिअर करून रेल्वेच्या ताब्यात द्यायला पाहिजे त्याच्यासाठी रेल्वेने MMRDला पत्र लिहिलं होतं. पण MMRDला पत्र लिहून काय उपयोग नाही. जरी MMRDने स्कायवॉक बांधला असेल तर तो नगरपालिकेला हस्तांतरित केलेला आहे. पण त्याचा निर्णय नगरपालिकांनी घ्यायचा आहे. त्या स्पॉटवर मी शिवना बोलून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर हे काढून तुम्ही रेल्वेला ते जागा हस्तांतरित करून द्या. म्हणजे तात्काळ रेल्वे त्याच्यामध्ये काम सुरू करेल. जसे सुरू होईल तसं जलद गतीने काम होईल आणि आपल्याला त्याचं उद्घाटन करता येईल. दरम्यान 4 वर्षांपासून रखडलेल्या होम प्लॅटफॉर्मकडे पालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि खासदार सुद्धा लक्ष देत नाहीत. त्यामुळे प्लॅटफॉर्मचं काम संथ गतीने सुरू आहे. होम प्लॅटफॉर्मच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी आणि खासदार कपिल पाटील यांनी प्लॅटफॉर्मची पाहणी सुद्धा केली होती. मात्र यानंतर सुद्धा प्लॅटफॉर्मच्या कामाला वेग मिळाला नाही. 2 वर्षांपासून दिवाळीला प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होईल असं आश्वासन प्रवाशांना दिलं जातं. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला तरी प्लॅटफॉर्मचं काम पूर्ण होईल का हे पाहावं लागणार आहे. ABC न्यूज बदलापूर. बदलापूरमध्ये नागरिकांची दिशाभूल करत ATM कार्ड अदलाबदली करून फसवणूक केल्याचा प्रकार घडलाय. मांजर्ली परिसरातील एका बँकेच्या ATM सेंटरमध्ये हा प्रकार घडला. या घटनेत एरंजाड इथे राहणारे वसंत मेहर यांची तब्बल 67,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत. बदलापूरच्या एरंजाड परिसरात राहणारे वसंत मेहर त्यांच्या मुलासोबत गुरुवारी कामानिमित्त मांजर्ली परिसरात आले होते. यावेळी त्यांनी मुलगा पूर्वेशला ATM सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी पाठवलं. त्यानंतर पूर्वेशनं ATM मधून 5,000 रुपये काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे आले नाहीत. त्याचवेळी ATMच्या बाहेर उभ्या असलेल्या 2 तरुणांपैकी एक जण आतमध्ये आला. या तरुणाच्या सांगण्यावरून पूर्वेशनं ATM मधून एकदा 3,000 आणि दुसऱ्यांदा 2,000 असे 5,000 रुपये काढले. त्यानंतर अकाउंटवरील उर्वरित रक्कम तपासण्यासाठी वसंत मेहर यांनी स्टेटमेंट काढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्टेटमेंट मिळालं नाही. त्यानंतर पुन्हा त्याच तरुणाने वसंत मेहर याच्याकडून ATM घेऊन मी तुम्हाला स्लिप काढून देतो असं सांगितलं. हीच संधी साधून या भामट्यानं मेहर यांच्या ATM कार्डची अदलाबदली केली आणि तिथून निघून गेला. त्यानंतर या भामट्यानं मेहर यांच्या अकाउंटवरून तब्बल 67,000 रुपये काढले. आपली फसवणूक झाली असं लक्षात आल्यानंतर मेहर यांनी अज्ञाताच्या विरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पैसे काढण्यासाठी मी ATMमध्ये गेलो असता तर ATMमध्ये 500च्या नोटा नव्हत्या, 100च्या नोटा असल्यामुळे मला 5,000 रुपये एकदम निघाले नाही. तर मी 2-3 वेळा ट्राय केले. नंतर मला लक्षात आल्यानंतर मी 100च्या नोटा टाकून आपलं 3,000 रुपये टाकून 3,000 रुपये काढण्याचा प्रयत्न केला. 3,000 रुपये निघाले. नंतर मला 5,000 रुपये परत 2,000 रुपये काढले आणि नंतर मी बॅलन्स चेक करण्यासाठी स्लिपसाठी मी कार्ड टाकला. तर तेवढ्यात एक मागून इसम आला. त्याने सांगितलं तशी नाही स्लिप निघणार, थांबा मी काढून देतो तुम्हाला. तेवढ्यात माझी दिशाभूल केली आणि त्याने मला त्याचा कार्ड ATM कार्ड दिला आणि माझं ATM कार्ड घेऊन तो पसार झाला. तर माझ्या लक्षात नाही आले. घरी गेल्यानंतर मेसेज आले पैसे काढल्याचे, तेव्हा माझ्या लक्षात आले की माझे पैसे सर्व निघाले. या बातमीनंतर वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.